नमस्कार, ज्ञानदीप अकॅडमीच्या हिंदू अनालिसिस सिरीज मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। या ठिकाणी आपल्याला 28 एप्रिल आजच्या हिंदू न्यूजपेपरचे महत्त्वाचे हायलाइट्स, महत्त्वाचे आर्टिकल्स डिस्कस करायचे तुमच्या डिस्क्रिप्टिव्हच्या पर्स्पेक्टिव्ह मधून। सो या कॉन्टेक्स्ट मध्ये जो सर्वात पहिला आर्टिकल आपल्याला बघायचा आहे, दॅट इज द पॉलिटिकल ट्रायलेमा, ओके, अँड द क्राइसिस इन द वेस्ट। आता या कॉन्टेक्स्ट मध्ये वेस्टर्न वर्ल्डच्या 3 चॉईसेस किंवा या ठिकाणी 3 मुद्दे हे आपल्याला क्रिटिसाइज करायचे विथ रिगार्ड टू द चॉईसेस इन द वेस्ट, अँड दोज 3 इश्यूज आर नॅशनल सोव्हरेनिटी, ग्लोबलायझेशन। या कॉन्टेक्स्ट मध्ये पहिला मुद्दा आपल्याला डिस्कस करायचा नॅशनल सोव्हरेनिटी मधला, सेकंड कॉन्टेक्स्ट ग्लोबलायझेशन अँड थर्ड कॉन्टेक्स्ट इकॉनॉमिक इंटिग्रेशन। सो या ठिकाणी रायटरचं म्हणणं काय सांगतं बघा, जर आपण वेस्टर्न वर्ल्डला कन्सिडर केलं, जर आपण वेस्टर्न वर्ल्डच्या चॉईसेसला कन्सिडर केलं, तर या ठिकाणी 3 गोष्टींमध्ये किंवा 3 कॉन्सेप्ट्समध्ये नेहमी डिबेट राहतो। फॉर एक्झाम्पल, लेट अस कन्सिडर अ कंट्री X इन द वेस्ट. Now, if this country tries to adopt or to pursue the principles of sovereignty and globalization, they will have to compromise with economic integration. जर त्यांनी ठरवलं की बाबा आम्ही इकॉनॉमिक इंटिग्रेशनला जपणार, तर त्यांना ग्लोबलायझेशन आणि सोव्हरेनिटीच्या प्रिन्सिपलला कॉम्प्रोमाइज करावं लागेल। जर तिन्ही नसतील, जर त्यांना डेमोक्रेसी जपायची असेल, तर अल्टिमेटली त्यांना काही पॉलिसी स्ट्रिक्ट कराव्या लागतील किंवा काही कॉन्टेक्स्ट मध्ये फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट्स म्हणा किंवा इकॉनॉमिक इंटिग्रेशन याला स्किप करावं लागेल। So ultimately the writer wants to say that when the Western world or when the Western democracies are considered, these 3 things or these 3 domains can't go hand in hand. ह्या तिन्ही गोष्टी simultaneously possible होताना आपल्याला बघायला भेटत नाहीये। Now because of this what is happening is, या कॉन्टेक्स्ट मध्ये वेस्टर्न वर्ल्ड म्हणजे अमेरिकन कंट्रीजचा जर विचार केला त्या ठिकाणी, तर त्या ठिकाणी तुम्हाला काय बघायला भेटतंय, द सोसायटी, द रिझल्ट ऑफ ऑल दिस थिओरीज टेकिंग प्लेस इज दॅट the society or the world, the western world is getting divided into 2 classes. So त्या ठिकाणी ultimately काय होतंय, because of globalization the poor are affected. किंवा तिथे तुम्ही म्हणू शकता ज्या ठिकाणी वर्किंग क्लास आहे तो काय झालाय, मोठ्या प्रमाणात अफेक्ट झालाय। तिथे भरपूर लोकांचे जॉब गेलेत, भरपूर लोक अनएम्प्लॉइड झालेत, बरोबर। सो अनएम्प्लॉयमेंट रेशो वाढत चाललाय आणि ह्यामुळे द थिंग दॅट इज टेकिंग प्लेस इन वेस्ट इज दॅट the political choices or the favor of people towards political choices is changing. So त्या ठिकाणी political scenario तुम्हाला बदलताना दिसतो। काय दिसतोय? Political scenario is changing. So या ठिकाणी आपण एक सायकल बघितली की कशा सर्व गोष्टी एकमेकांशी कनेक्टेड आहेत। ज्या ठिकाणी आपण डिस्कस केलं की तिन्ही गोष्टी हँड इन हँड जाऊ शकत नाही, त्यामुळे वेस्टर्न कंट्रीज स्वतःला प्रोटेक्ट करण्यासाठी प्लुरालिझमचा प्रिन्सिपल वापरतात किंवा त्या ठिकाणी ग्लोबलायझेशनला ओव्हर एक्सरसाइज करतात आणि दे कॉम्प्रोमाइज इकॉनॉमिक इंटिग्रेशन। आणि जेव्हा कंट्रीज अशा पाथवरती चालतात किंवा असा मार्ग पत्करतात, अल्टिमेटली काय होतं, मल्टीलॅटरलिझम ह्या व्हॅल्यू पासून ते लांब जातात। किंवा ज्या ठिकाणी फॉर एक्झाम्पल जर तुम्ही क्लायमेट चेंजला गृहीत धरलं, ओके, क्लायमेट चेंजला विचारात घेतलं, तर या ठिकाणी युएसएचं म्हणणं काय असेल की आम्ही क्लायमेट चेंज अग्रीमेंट्स पासून, मल्टीलॅटरल अग्रीमेंट्स किंवा म्युच्युअल अग्रीमेंट्स पासून वंचित राहू, लांब राहू। का? कारण आम्हाला इकॉनॉमिक इंटिग्रेशन नकोय, आम्हाला मल्टीलॅटरल अप्रोच पत्करायचाच नाहीये, बिकॉज आवर मेन टार्गेट इज ग्लोबलायझेशन, आवर मेन क्रिटिक इज ग्लोबलायझेशन। वी वॉन्ट टू बी डॉमिनंट इन टर्म्स ऑफ नॅशनल सोव्हरेनिटी अँड इन टर्म्स ऑफ ग्लोबलायझेशन। सो आम्ही त्या कॉन्टेक्स्ट मध्ये काय करणार, आम्ही त्या कॉन्टेक्स्ट मध्ये मल्टीलॅटरल फोरम्स मधून माघार घेणार आणि त्यासोबत इकॉनॉमिक इंटिग्रेशनला कॉम्प्रोमाइज करणार। सो ह्यामुळे तुम्हाला बघायला भेटतंय की सोसायटी ही 2 क्लासेस मध्ये डिवाइड होत आहे किंवा मोठ्या प्रमाणात वाटली जाते, दॅट इज द रिच अँड द पुअर। त्या ठिकाणी अनएम्प्लॉयमेंटचा रेशो त्या ठिकाणी वाढताना आपल्याला बघायला भेटतोय आणि त्यामुळे द पॉलिटिकल सिनारिओ इज चेंजिंग इन द वेस्टर्न वर्ल्ड। सो हा एक अख्खा कॉन्टेक्स्ट आपण या ठिकाणी डिस्कस करणार आहोत स्टेप बाय स्टेप, ओके। सो इनिशियली अंडरस्टँड, democracies in the western world are in crisis marked by deepening polarization, mistrust in democratic institutions and rising populism. आता या कॉन्टेक्स्ट मध्ये लक्षात घ्या, यामध्ये रायटर काय सांगतात की examining the state of economic integration in the western world, the countries face a difficult choice where they could have only two of the following. So या गोष्टींमधले फक्त 2 गोष्टी ते एका वेळेस पत्करू शकतात। तर त्या चॉईसेस किंवा ते ऑल्टरनेटिव्ह कोणते आहेत, इंटरनॅशनल इकॉनॉमिक इंटिग्रेशन दॅट इज ग्लोबलायझेशन,
त्यानंतर नेशन स्टेट सोव्हर्निटी अँड मास पॉलिटिक्स दॅट इज पॉप्युलर डेमोक्रेसी. So simultaneously or at a single point of time they can choose any two of the following features or two of the following domains. आता या कॉन्टेक्स्ट मध्ये countries adopting a protectionist stance have erected barriers to free trade. National borders and the transaction costs significantly hamper international commerce. आता या ठिकाणी नीट समजून घ्या, ही स्टेटमेंट काय सांगते. ही स्टेटमेंट अत्यंत महत्त्वाची आहे. The writer is saying that countries adopting protectionist stance have erected barriers to free trade. म्हणजे ज्या ठिकाणी काही कंट्रीज, फॉर एक्झाम्पल वेस्टर्न कंट्रीज, फॉर एक्झाम्पल USA, ज्या ठिकाणी अशा कंट्रीज काय करतात, प्रोटेक्शनिस्ट स्टान्स पत्करतात. म्हणजे त्यांचा ट्रेड सिक्युअर राहिला पाहिजे किंवा त्यांची सोव्हर्निटी ही टॉपमोस्ट राहिली पाहिजे. overshadowing or overlooking the ongoing scenario in the market, in the global market. म्हणजे त्यांना फरक पडत नाही की त्यांच्या रेसिप्रोकल टॅक्सेसचा इतर कंट्रीज वरती किंवा त्यांच्या गुड्स आणि सर्व्हिसेस वरती, त्यांच्या मार्केट वरती काय परिणाम पडेल, इम्पोर्ट एक्सपोर्ट रेशोज किंवा त्यांचे ग्राफ्स कसे फ्लक्च्युएट होतील. त्यांना फक्त स्वतःच्या सप्लाय चेनचा विचार करायचा आहे किंवा स्वतःच्या एक्सपोर्टचा विचार करायचा आहे. सो अशा कॉन्टेक्स्ट मध्ये इट रेंडर्स बॅरियर टू फ्री ट्रेड. जसं मी म्हटलं की म्युच्युअल ट्रेड अग्रीमेंट्स किंवा म्युच्युअल ट्रेड प्रिन्सिपल्स, असे प्रिन्सिपल्स अशा सिच्युएशन मध्ये कॉम्प्रोमाइज केले जातात किंवा ओव्हरलुक केले जातात. नाउ नॅशनल बॉर्डर्स अँड ट्रान्झॅक्शन कॉस्ट सिग्निफिकंटली हॅम्पर इंटरनॅशनल कॉमर्स. अल्टिमेटली जर बाकी कंट्रीजला, फॉर एक्झाम्पल डेव्हलपिंग कंट्रीजला असे मोठे ट्रेड बॅरियर्स परवडणारे नसतील तर अल्टिमेटली ते ट्रेड अग्रीमेंट्स मधून माघार घेतील किंवा ती ट्रेड अग्रीमेंट त्या ठिकाणी चेंज होईल, ऑल्टर होईल. नाउ गोइंग अहेड विथ दिस आर्टिकल, या ठिकाणी बघा, the countries can embrace popular democracy and globalization, but in order to do so they have to cede elements of their national sovereignty. म्हणजे त्यांचा म्हणण्याचा अर्थ असा आहे की जर एखाद्या कंट्रीने ठरवलं की त्यांना डेमोक्रेटिक प्रिन्सिपल्स आणि ग्लोबलायझेशन दोन्ही गोष्टी एका वेळेस जपायच्या आहेत तर अल्टिमेटली दे हॅव टू कॉम्प्रोमाइज विथ सोव्हर्निटी प्रिन्सिपल. सो त्या कॉन्टेक्स्ट मध्ये त्यांचं वर्चस्व किंवा प्रत्येक डोमेन मध्ये ते सर्वोच्च राहू शकत नाहीत. द बेस्ट एक्झाम्पल इज युरोपियन युनियन. आता या ठिकाणी युरोपियन युनियनचं त्यांनी एक एक्झाम्पल दिलंय, उत्कृष्ट एक्झाम्पल आहे. बघा काय म्हणतात. नाउ नेशन्स विदिन द युरोपियन युनियन agreed to give up control over key policies जसं की monetary policy, trade, migration to be part of larger economic and political bloc. So in order to be a part of multilateral political and economic forums or platforms or treaties for that purpose, ह्या कंट्रीजने काय केलंय, मॉनेटरी पॉलिसीज, ट्रेड आणि मायग्रेशन ह्यावरची आपली सोव्हर्निटी काय केली आहे, कॉम्प्रोमाइज केली आहे किंवा गिव्ह अप केली आहे. ओके, but in turn or in return they got a larger economic and political bloc to share mutually, to share all over the world. या कॉन्टेक्स्ट मध्ये दुसरा स्टान्स काय सांगतो बघा, the second and third choices. The second choice that countries have is to pursue globalization and national sovereignty while restricting the influence to economic choices. म्हणजे एक ऑल्टरनेटिव्ह आपण आताच पाहिला. आता दुसरा ऑल्टरनेटिव्ह एखाद्या कंट्री समोर काय असू शकतो की त्या ठिकाणी ते ग्लोबलायझेशन आणि सोव्हर्निटीचे प्रिन्सिपल्स परस्यू करत आहेत, बट ऍट द सेम टाइम दे आर कॉम्प्रोमाइजिंग ऑन इकॉनॉमिक चॉइसेस और इकॉनॉमिक एजेंडाज. आता या कॉन्टेक्स्ट मध्ये फॉर एक्झाम्पल द नेक्स्ट स्टान्स विच दे हॅव given the third possibility of the trilemma. ट्रायलेमा म्हणजे तीन सिच्युएशन्स, ज्या ठिकाणी तीन चॉईसेस एखादा देश करू शकतो. मग त्यातली तिसरी चॉईस काय असू शकते, where the countries to choose to preserve democracy and sovereignty while limiting globalization. क्लासिक एक्झाम्पल ह्या सिच्युएशनचं भारत देश आहे, ज्या ठिकाणी आपण सोव्हर्निटी आणि डेमोक्रेसीला प्राधान्य देतो आणि त्यामुळे काय होतंय, वी आर लिमिटिंग ग्लोबलायझेशन. कारण आपण डेमोक्रेसीला वर्चस्व दिलंय किंवा प्रायोरिटाइज केलंय, त्यामुळे अल्टिमेटली ग्लोबलायझेशन वरती लिमिटेशन्स येतात, रेस्ट्रिक्शन्स येतात. इन अ कंट्री लाईक इंडिया विच प्रायोरिटाइजेस डेमोक्रेसी ओव्हर ग्लोबलायझेशन. सो इंडिया seems to have chosen this path using a mix of protectionism, restrictions on foreign investment and domestic industrial policies in order to promote their domestic economies. So ही स्ट्रॅटेजी आपण पत्करली आहे. सो डेफिनेटली देर आर थ्री चॉईसेस, ज्याला रायटरने काय म्हटलंय, ट्रायलेमा हा शब्द यूज केलाय की एनी वन ऑफ द थ्री चॉईस कॅन बी मेड बाय कंट्री डिपेंडिंग अपॉन देअर प्रायोरिटीज. जो एखादी कंट्री ग्लोबलायझेशनला प्रायोरिटाइज करू शकते, एखादी कंट्री लाईक भारत, ओके, लाईक अस इंडिया, इट कॅन प्रायोरिटाइज व्हॉट, इट कॅन प्रायोरिटाइज डेमोक्रेसी. Some country can prioritize, you can say, like national sovereignty and economic integration. So depending upon the prioritization and depending upon the individual choices, त्या कंट्रीचा ग्लोबल सिनॅरिओ किंवा जागतिक पातळीमध्ये त्यांचे इम्पॅक्ट्स हे ठरवले जातील किंवा त्यांचे कॉन्सिक्वेन्सेस ठरवले जातील. फाईन.
सो दॅट वॉज द ओव्हरऑल आयडिया ऑफ दिस एंटायर पीस ऑफ आर्टिकल. आता ह्यामध्ये बघा त्यांनी अजून एक मुद्दा हायलाइट केलाय. ओव्हर द इयर्स वन हॅज सीन अन इरोजन ऑफ ट्रस्ट इन मेनस्ट्रीम अँड पॉलिटिकल पार्टीज. आता या कॉन्टेक्स्टमध्ये इन रिस्पॉन्स टू दिस political leaders have offered more protectionism, immigration controls and withdrawal from areas such as climate change and international development that require global collective action. So लोकांचा ट्रस्ट ज्या ठिकाणी म्हणजे तुटायला लागलाय, looking at the scenario in the West or looking at the scenario in the USA. So तो ट्रस्ट रिटेन करण्यासाठी किंवा त्या ठिकाणी सिच्युएशन्स कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठी अशा कंट्रीज काय करतात, मग अशा कंट्रीज प्रोटेक्शनिझम आणि इमायग्रेशन पॉलिसीजला कंट्रोलमध्ये ठेवण्याचा प्रयत्न करतात किंवा त्यांना मॅनिप्युलेट करण्याचा प्रयत्न करतात, जेणेकरून जनतेचा विश्वास किंवा जनतेची शाश्वती त्यांच्यावरती टिकून राहील. ओके, सो दॅट इज व्हॉट यू हॅव टू अंडरस्टँड इन दिस कॉन्टेक्स्ट. या ठिकाणी ट्रायलेमा, 3 सिच्युएशन्स किंवा 3 ऑप्शन्स कुठले असू शकतात डिपेंडिंग अपॉन द प्रायोरिटीज ऑफ द कंट्री, त्या 3 ऑल्टरनेटिव्हला आपण या ठिकाणी डिस्कस केले. Moving ahead to the second very important editorial of today's newspaper, the real Indian arbitrator needs to stand up. आता या कॉन्टेक्स्ट मध्ये आर्बिट्रेशन वरती त्यांनी डिस्कशन केलंय. ओके, आर्बिट्रेशन मेकॅनिझम. आता आर्बिट्रेशन किंवा आर्बिट्रेटर, ऑल ऑफ अस नो दॅट ही एक ऑल्टरनेटिव्ह डिस्प्यूट रेझोल्युशनची मेकॅनिझम आहे. आता ऑल्टरनेटिव्ह डिस्प्यूट रेझोल्युशन का, वाय इंडिया नीड्स ऑल्टरनेटिव्ह डिस्प्यूट रेझोल्युशन? कारण थोड्या प्रमाणात का होईना आपण लिबरलायझेशन आणि ग्लोबलायझेशनच्या प्रिन्सिपल्सला सपोर्ट करतोय आणि जिथं ग्लोबलायझेशन आणि लिबरलायझेशन आलं तिथं कॉमर्सशी रिलेटेड डिस्प्यूट्स म्हणा हे डेफिनेटली उद्भवणार. सो अशा ऑनगोईंग किंवा एमर्जिंग क्रायसिसला हँडल करण्यासाठी नेहमी कोर्ट कचेरींच्या भानगडीत पडणं परवडणारं नसतं. तेवढा टाइम, तेवढा मनी, ओके, तेवढी इन्व्हेस्टमेंट ही डेफिनेटली अफोर्डेबल नसते. सो अशा सिच्युएशन मध्ये इंडिया नीड्स अ वेल डेव्हलप्ड और वेल एस्टॅब्लिश्ड ऑल्टरनेटिव्ह डिस्प्यूट रेझोल्युशन मेकॅनिझम. आता प्रश्न असा आहे, इथे रायटरनी हे एम्फसाइज केलंय जे सेम आपल्या एक्स चीफ जस्टिस ऑफ इंडिया DY चंद्रचूड यांनी एम्फसाइज केलं होतं की इंटरनॅशनल केसेसमध्ये इंटरनॅशनल लेवलवरती भारताचे आर्बिट्रेटर्स तितक्या प्रमाणात का रिप्रेझेंट करत नाहीयेत. वाय देयर इज नो रिप्रेझेंटेशन ऑफ इंडियन आर्बिट्रेटर्स इन द इंटरनॅशनल केसेस. तर त्यावरती त्यांचं क्रिटिसिझम किंवा त्यांचं डिस्कशन असं सांगतं की ज्या ठिकाणी इंडियन आर्बिट्रेटर्स कुठून चूज केले जातात, फ्रॉम द एक्स जजेस, रिटायर्ड जजेस ऑफ द सुप्रीम कोर्ट और हाय कोर्ट. सो त्या ठिकाणी चॉईसेस ऑफ आर्बिट्रेटर हे त्या मागचं काय आहे, मूळ कारण आहे की वाय देयर इज लॅक ऑफ रिप्रेझेंटेशन ऑफ इंडियन आर्बिट्रेटर्स इन इंटरनॅशनल केसेस और इंटरनॅशनल प्लॅटफॉर्म्स और इंटरनॅशनल फोरम्स. तर त्या ठिकाणी त्याचं उत्तर सिंपल आहे, एक आहे की चॉईसेस ऑफ आर्बिट्रेटर्स. ज्या ठिकाणी तुम्ही काय करताय, एक्स किंवा रिटायर्ड जजेसलाच आर्बिट्रेटर म्हणून नेमताय. आता अशा केसेसमध्ये रिअल टाइम सिनारिओ किंवा रिअल टाइम एक्सपिरियन्स काय सांगतो की ज्या एक्स जजेसला तुम्ही आर्बिट्रेटर म्हणून नेमताय ते तितके सक्षम किंवा तितके केपेबल प्रत्येक केसमध्ये दिसून येत नाहीये. इन स्पाइट ऑफ आर्बिट्रेटर, इन स्पाइट ऑफ ऑल्टरनेटिव्ह डिस्प्यूट रेझोल्युशन मेकॅनिझम, त्या केसेसला पण तितकाच वेळ लागतोय, त्या केसेसला पण तितकीच कॉस्ट लागतीये आणि बऱ्याच चान्सेसमध्ये, बऱ्याच इन्स्टन्सेसमध्ये आर्बिट्रेटर जो मेकॅनिझम किंवा म्युच्युअल सेटलमेंट सांगतो किंवा ज्या म्युच्युअल सेटलमेंट वरती आणून पोहोचवतो, द पीपल ऑर द कन्सर्न पार्टीज आर नॉट सॅटिस्फाईड विथ देअर डिसिजन्स. सो ती पूर्ण प्रोसेस, तो पूर्ण टाइम हा काय जातो, वेस्टमध्ये जातोय. सो अल्टिमेटली त्या ठिकाणी रायटर किंवा या कॉन्टेक्स्टचं म्हणणं असं आहे की ज्या ठिकाणी तुम्ही आर्बिट्रेटर्स तुमचे चूज करताय त्यांचा पूल किंवा त्यांचा सिलेक्शन क्रायटेरिया हा डायव्हर्सिफाय करा. सो द पूल ऑफ आर्बिट्रेटर्स needs to be diversified. तुम्ही मल्टिपल डोमेन्स मधून, तुम्ही वेगवेगळ्या क्षेत्रांमधून आर्बिट्रेटर्स नेमा, त्यांनी काय होईल, त्यांचं कॅलिबर, त्यांची लेजिटिमसी ही तुम्ही इम्प्रूव्ह करू शकाल, ही तुम्ही अजून जास्त काय कराल, रिफाईन कराल, ज्याच्यामुळे इंडियन आर्बिट्रेटर्सची क्वालिटी, त्यांची क्वालिटी ऑफ डिलिव्हरी ऑफ सर्व्हिस ही एनहान्स होईल आणि अल्टिमेटली दिस कॅन इन टर्न लीड टू द रिप्रेझेंटेशन ऑफ इंडियन आर्बिट्रेटर्स इन इंटरनॅशनल फोरम्स. ओके, सो ह्याच कॉन्टेक्स्ट मध्ये आपण डिस्कशन लीड करणार आहोत, ज्या ठिकाणी बघा त्यांनी काय सांगितलंय की इंडियाज इकॉनॉमिक राईज हॅज अनसरप्राइजिंगली ट्रिगर्ड मेनी कॉन्व्हर्सेशन्स अबाउट द पोटेन्शियल ऑफ इंडियन आर्बिट्रेशन ॲज अ सिग्निफिकंट कॉन्ट्रीब्युटर टू ग्रोथ. राईट, सो इन्क्रीज इन डोमेस्टिक अँड क्रॉस बॉर्डर कॉमर्स, डेफिनेटली क्रॉस बॉर्डर कॉमर्स वाढल्यामुळे अल्टिमेटली कमर्शियल डिस्प्यूटचं प्रमाण सुद्धा वाढलंय. सो त्या कॉन्टेक्स्टमध्ये कोर्ट लिटिगेशन मशिनरी रिमेन्स ओव्हरबर्डन्ड. ऑलरेडी कोर्टवरती खूप जास्त बर्डन आहे केसेसचा, खूप जास्त पाइल्ड अप केसेस आहेत
अशा सिच्युएशन मध्ये अशा कमर्शियल डिस्प्यूट्सला सेटल करण्यासाठी आपल्याकडे ऑल्टरनेटिव्ह डिस्प्यूट रिझोल्युशन मेकॅनिझम ही वेल एस्टॅब्लिश्ड असणं गरजेचं ठरतं. सो अशा सिच्युएशन मध्ये ते काय सांगतात बघा की विच आर ऑफन टाइम सेन्सिटिव्ह टेक्निकल इन नेचर अँड एंटेल लार्ज मॉनिटरी सम्स. सो ह्याला एक ऑल्टरनेटिव्ह म्हणून, कोर्ट कचेरीला एक ऑल्टरनेटिव्ह म्हणून वी नीड आर्बिट्रेटर्स, वी नीड ॲडिक्वेट आर्बिट्रेटर्स टू रिझॉल्व सच डिस्प्यूट्स. आता या ठिकाणी बघा द सब्जेक्ट ऑफ ह्युमन कॅपिटल. ओके, सो ह्यामध्ये बघा ते पुढे काय सांगतात, द सब्जेक्ट ऑफ ह्युमन कॅपिटल. आता इथे त्यांनी सांगितलंय द क्रेडिबिलिटी अँड लेजिटिमेसी ऑफ इंडियन आर्बिट्रेशन इज प्रायमरली डिफाइन्ड बाय 2 पॅरामीटर्स. कुठल्या 2 गोष्टींवरती तुम्ही एखाद्या आर्बिट्रेटरची क्वालिटी किंवा त्याचं कॅलिबर जज करू शकता. तर त्यामध्ये पहिला मुद्दा म्हणजे द एफिशियंट कंडक्ट ऑफ आर्बिट्रल प्रोसिडिंग्स, म्हणजे हाऊ एफिशियंटली ही इज कॅरिंग आउट हिज प्रोसिडिंग्स. ओके, आणि दुसरा मुद्दा म्हणजे क्वालिटी ऑफ आर्बिट्रल अवॉर्ड्स, की त्यांनी डिसिजन्स कसे दिलेत, कुठल्या बेसिसवरती दिलेत, कुठल्या पॅरामीटर्सला गृहीत धरलंय while delivering the award, that is the decision of the 2 aggrieved parties. आता या कॉन्टेक्स्ट मध्ये बघा, now why Indian arbitrators are not appointed in international disputes having no domestic elements. आपलं representation का नाहीये इंटरनॅशनल लेवलवरती. तर ह्यामध्ये bearing the odd exception, Indian arbitrators are absent from the informal community of repeatedly appointed elite international arbitrators. आता त्याचं कारण जर आपल्याला शोधायचं असेल तर बघा, द मेन क्रायटेरिया इज आयडेंटिफिकेशन ऑफ अन एलाइट इंडियन आर्बिट्रेटर विथ दॅट ऑफ अ रिटायर्ड सुप्रीम कोर्ट और हायकोर्ट जज. म्हणजे याचं मूळ कारण असं आहे की जे एलाइट आर्बिट्रेटर्स आपण नेमतोय ते कुठून नेमतोय, फ्रॉम द रिटायर्ड पॅनल ऑफ जजेस ऑफ सुप्रीम कोर्ट अँड हायकोर्ट. मग त्यामध्ये डायव्हर्सिफिकेशन ऍब्सेंट आहे, राईट. सो ह्यामध्ये बघा, द मिनिस्ट्री पेंटेड डिसअपॉइंटिंग पिक्चर ऑफ लेंदी अँड एक्सपेन्सिव्ह आर्बिट्रल प्रोसिडिंग्स दॅट मिमिक कोर्ट प्रोसिजर्स. म्हणजे त्यांचं म्हणणं असं आहे की ज्या रिटायर्ड जजेसला तुम्ही आर्बिट्रेटर म्हणून नेमलंय त्यांची क्वालिटी ऑफ डिलिव्हरी ही तितकीशी एफिशियंट दिसून येत नाहीये. त्या केसेसमध्ये, त्यांच्या डिसिजन्समध्ये, त्यांच्या अवॉर्ड्समध्ये आपल्याला काय दिसतंय, खूप टाइम कन्झ्युमिंग, खूप लेंदी प्रोसिडिंग्स आणि कॉस्टली प्रोसिडिंग्स आहेत. सो अल्टिमेटली काय म्हणू शकता तुम्ही की ज्या ठिकाणी आपण कोर्टचा टाइम, कोर्टचा खर्च वाचवण्यासाठी आर्बिट्रेशनची मेकॅनिझम काढली होती, ते आर्बिट्रेटर्स काय करतायत, सेम कोर्ट सारखी फिलिंग देत आहेत. सो इट इज ऑफ नो यूज, राईट. सो ह्या कॉन्टेक्स्ट मध्ये काय केलं पाहिजे, हु कॅन ब्लेंड प्रोसिजनल आता ह्यामध्ये काय केलं पाहिजे, ही मस्ट नॉट ओनली बी लीगली प्रोफिशियंट बट केपेबल मॅनेजर हु कॅन ब्लेंड प्रोसिजरल सर्टन्टी विथ फ्लेक्झिबिलिटी अँड इनोव्हेशन. सो आर्बिट्रेटर असा असावा जो रिअल टाइम सिच्युएशन मध्ये इनोव्हेशन आणि फ्लेक्झिबिलिटी दाखवण्यास सक्षम असेल. आता this requires going beyond the rigid frameworks of civil procedure and evidentiary laws in India. So we have to widen, we have to diversify the pool from which these arbitrators are chosen, right? मग ह्यामध्ये त्यांचं म्हणणं काय की the pool should not be restricted to advocates and retired judicial officers, but include trained experts from various fields who can bring a range of nuanced perspectives to decision making. So diverse fields मधून तुम्ही तुमच्या arbitrators नेमा, choose करा, okay? सो ज्याने काय होईल, सिलेक्शनचं डायव्हर्सिफिकेशन तुम्ही कराल आणि ऍट द सेम टाइम सेकंड इररिस्पेक्टिव्ह ऑफ देअर बॅकग्राऊंड, म्हणजे तुम्ही कुठून पण आर्बिट्रेटरला नेमा पण त्याला ट्रेनिंग देणं, एक एस्टिमेटेड ट्रेनिंग पिरियड ठरवणं हे देखील तितकंच महत्वाचं ठरतं. सो ही मस्ट अंडरगो अ रिगरस ट्रेनिंग अँड अक्रिडेशन प्रोसेस such as thorough specialized certificate courses and workshops organized by arbitral institutions. So ultimately त्यांना वर्कशॉप्स वगैरे त्यांचे स्पेशलाइज्ड वर्कशॉप्स असले पाहिजेत ज्यामध्ये त्यांना ॲडिक्वेट किंवा रिक्वायर्ड ट्रेनिंग दिली जाते टू एक्सपेक्ट द रिझल्ट, द डिझायर्ड डिलिव्हरी. ओके, सो ह्या गोष्टी आपण एक्सपेक्ट करू शकतो, ह्या गोष्टी आपण काय करू शकतो, रिफॉर्म करू शकतो इन केस ऑफ आर्बिट्रेशन मेकॅनिझम. So that was all about the context. Let us move ahead to the next news article of the day. That is, smoking is a major risk factor for rheumatoid arthritis, says expert. आता rheumatoid arthritis म्हणजे काय, ज्या ठिकाणी excessive joint pain, joint inflammation, right? त्या ठिकाणी इन्फ्लेमेशन, सूज येणं, ओके, जॉईंट्स दुखणं, ह्याला आपण rheumatoid arthritis या डिसीज अंडर क्लासिफाय करतो. आता या कॉन्टेक्स्ट मध्ये त्यांनी स्मोकिंगचा संबंध कसा जोडलाय किंवा हाऊ इज स्मोकिंग related or how does smoking aggravate the chances or the cases of rheumatoid arthritis. ही केस आपण इथे स्टडी करूया. आता इथे बघा, smoking can trigger immune response against citrulinated proteins which are proteins that have been modified by smoking, potentially leading to the development of RA, that is rheumatoid arthritis. So या ठिकाणी स्मोकिंग मुळे काय होतं,
एक विशिष्ट कॅटेगरी ऑफ प्रोटीन्स ऍक्टिव्हेट होतात, ज्याच्या ऍक्टिव्हेशनमुळे ऱ्युमॅटॉइड आर्थरायटिस होऊ शकतो. नाउ ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस अँड इन्फ्लेमेशन. Smoking contributes to oxidative stress and inflammation in the body, which are known to play a role in the rheumatoid arthritic pathogenesis. आता या कॉन्टेक्स्ट मध्ये what is the impact of smoking on rheumatoid arthritis? ऑलरेडी जर एखाद्या व्यक्तीला rheumatoid arthritis असेल आणि तरी देखील तो स्मोक करत असेल तर त्या सिच्युएशन मध्ये त्याचे परिणाम काय होऊ शकतात हे आपल्याला अनालाइज करायचे. आता यामध्ये बघा वर्सन सिम्पटम्स. स्मोकिंग कॅन मेक RA symptoms more severe, including pain and swelling, and can also affect how well medications work. म्हणजे ह्या केसमध्ये जर एखादा व्यक्ती त्याला ऑलरेडी ऱ्युमॅटॉइड आर्थरायटिस आहे, त्या केसमध्ये जर त्यांनी स्मोकिंग केलं किंवा कंटिन्यू केलं तर त्या केसमध्ये काय होऊ शकतं, त्याचे जे सिम्पटम्स आहेत ते अग्रेवेट होऊ शकतात आणि ऍट द सेम टाइम जे मेडिकेशन्स तो व्यक्ती घेतोय त्या आजारासाठी ते मेडिकेशन्स त्या व्यक्तीवरती काम नाही करणार. ओके, दोज मेडिकेशन्स विल हॅव नो इफेक्ट. सेकंड, इम्पॅक्ट ट्रीटमेंट. Smokers with rheumatoid arthritis may be less likely to achieve remission with conventional rheumatoid arthritis treatments like methotrexate and anti-TNF drugs. And at the same time, it will increase the risk of complications. Ultimately, smoking मुळे complications होऊ शकतात, drug resistance develop होऊ शकतो, बरोबर? So असे various complications सुद्धा arise होऊ शकतात if a patient is continuously smoking who has rheumatoid arthritis. So इथे फक्त हे एक दोन correlations तुम्हाला लक्षात ठेवायचे की ऱ्युमॅटॉइड आर्थरायटिस वरती एखादा सिंपल लेवल प्रिलिम्स प्रश्न विचारला जाऊ शकतो सायन्स सेक्शन मध्ये UPSC प्रिलिम्स मध्ये. ओके, सो जस्ट इथे डिसीज आणि त्याचं कोरिलेशन विथ स्मोकिंग एवढं लक्षात ठेवलं तरी सफिशियंट आहे. प्रिलिम्स ओरिएंटेड आर्टिकल आहे हा. अँड वन मोर प्रिलिम्स ओरिएंटेड आर्टिकल विच इज इम्पॉर्टंट फ्रॉम द टुडेज न्यूजपेपर, that is ISRO's second short hot test of semi cryogenic engines got success. आता या ठिकाणी सेकंड सक्सेसफुल टेस्ट झाली आहे, ज्या ठिकाणी सेमी क्रायोजेनिक इंजिन याची सेकंड सक्सेसफुल लॉन्च इस्रोने केली आहे. सो इस्रो हॅज सक्सेसफुली कंडक्टेड अ शॉर्ट ड्युरेशन हॉट टेस्ट ऑफ सेमी क्रायोजेनिक इंजिन at its facility in the ISRO propulsion complex Mahendragiri. Now let us understand about this in detail. आता यामध्ये या ज्या टेस्ट कंडक्ट केल्या गेल्या यामध्ये उद्देश काय होता? So these are part of planned series of evaluations to validate the design integrity and performance of critical subsystems, including low pressure and high pressure turbo pumps and associated control systems. आता बेसिकली जेव्हा आपण सेमी क्रायोजेनिक मेकॅनिझम बद्दल शिकतो किंवा त्याबद्दल वाचतो त्याचा नेमका अर्थ काय हे आपल्याला एस्टॅब्लिश करता आला पाहिजे. सो त्यासाठी बघा इस्रो मागच्या वर्षी 2024 मध्ये काय करत होता, डेव्हलप करत होता 200 किलो न्यूटन थ्रस्ट सेमी क्रायोजेनिक इंजिन वर्किंग ऑन केरोसिन प्रोपेलेंट कॉम्बिनेशन. कशासाठी? फॉर एनहान्सिंग द पेलोड कॅपॅबिलिटी ऑफ लो व्हेकल LVM-3 अँड फॉर फ्युचर लॉन्च व्हेकल्स. सो याचा मेन उद्देश काय होता? व्हॉट वॉज द मेन इंटेन्शन बिहाइंड डेव्हलपिंग सेमी क्रायोजेनिक इंजिन्स? सो त्याचं मेन इंटेन्शन होतं पेलोड कॅपॅसिटी वाढवणं. ओके, so the main aim behind it was to increase the payload capacity of the launching vehicles. Now liquid propulsion systems वरती ते काम करतं. हा दुसरा कॉन्टेक्स्ट तुम्हाला माहिती पाहिजे प्रिलिम्सच्या दृष्टिकोनातून. At the same time, semi-cryogenic engine ignition is achieved using a start fuel ampule which uses combination of triethyl aluminide and triethyl boron developed by VSSC and used for first time in ISRO. आता या कॉन्टेक्स्ट मध्ये कुठले कॉम्पोनंट्स वापरले जातात ह्या फ्युएल मध्ये, ओके, त्या सेमी क्रायोजेनिक मेकॅनिझम मध्ये त्या कॉम्पोनंट्स बद्दल माहिती असणं गरजेचं आहे प्रिलिम्सच्या दृष्टिकोनातून. सो या ठिकाणी कॉम्बिनेशन वापरलं जातं कशाचं? ट्रायइथिल अल्युमिनाइड आणि ट्रायइथिल बोरॉन टू अचीव्ह सेमी क्रायोजेनिक स्टेज. ओके, ऍटलिस्ट एवढं लक्षात ठेवा, फॅक्च्युअल मुद्दे तुम्हाला प्रिलिम्स मध्ये विचारले तर विचारले जाऊ शकतात. ज्या ठिकाणी सेकंड सक्सेसफुल लॉन्च झालाय, अपकमिंग प्रिलिम्स आणि 2026च्या प्रिलिम्स साठी सुद्धा महत्वाचा कॉन्टेक्स्ट आहे. सेमी क्रायोजेनिक मेकॅनिझम वरती, त्याच्या प्रिन्सिपल वरती, त्याच्या ऍप्लिकेशन वरती रिपीटेडली प्रश्न येऊन गेलेले आहेत UPSCच्या परीक्षेमध्ये. ओके, सो दॅट्स व्हाय दिस आर्टिकल इज इम्पॉर्टंट. आता यामध्ये बघा, the ignition process is one of the most critical parts in the development of liquid rocket engine systems. With the successful ignition of semi-cryo pre-burner, a major milestone in semi-cryo engine development has been achieved in India. याचा पिक्चर आपण या ठिकाणी बघू शकतो. The image shows pre-burner ignition test and the hot test of the semi-cryogenic propulsion mechanism. Fine. So that was all about today's news articles. अशा प्रकारे आपण आजच्या हिंदू अनालिसिस सेशनला या ठिकाणी कंक्लूड केलेला आहे.
चारही आर्टिकल्स आजच्या पेपर मधले डिस्क्रिप्टिव्ह व प्रिलिम्स दोन्ही पर्स्पेक्टिव्ह मधून फार महत्वाचे ठरतात. And by this we come towards end of today's Indo analysis session and I take your leave for the day. Thank you.